नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये. आपण आज बघणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र भूगोल स्पेशल प्रश्नसंच. हे प्रश्नसंच सर्व परीक्षांसाठी विचारलेले IMP 5000 प्रश्न उत्तर याच्यावर आधारित आहे व सर्व प्रश्नांचे विश्लेषण आपण डीपमध्ये घेतले आहेत, म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघायचे. प्रश्न पहिला बघूया. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? महाराष्ट्रामध्ये असा कोणता भाग आहे मित्रांनो जेथे तांबे खनिज हे मोठ्या प्रमाणात आढळते? तर विदर्भ या भागात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तांबे खनिज आढळते मित्रांनो. तसेच महाराष्ट्रात तांबे हे प्रामुख्याने पूर्व विदर्भ या भागात, विशेषतः चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आढळते मित्रांनो. या भागात तांबे खनिज आढळण्याचे प्रमुख ठिकाण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया. पुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे? पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे किंवा कोणते गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते? तर भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाते किंवा शासनाने निवडलेले आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? ऑप्शनमध्ये 4 किल्ल्यांचे नाव दिलेले आहेत मित्रांनो. तर मकरंदगड हे सह्याद्री रांगेत असणारे किल्ला आहे. व दुसऱ्या कक्रमांकाचा बघूया, भैरवगड सुद्धा सह्याद्री रांगेवर असलेला किल्ला आहे मित्रांनो. तिसरा प्रतापगड हे सह्याद्री रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे मित्रांनो. तर शेवटचा ऑप्शन उरलेला आहे तर वर्धनगड हे सह्याद्री व त्याच्या रांगेत येणारा किल्ला नाही. तर वर्धनगड हे महादेव डोंगर रांगेत असलेला एक महत्त्वाचा किल्ला आहे. वर्धनगड हे किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 1500 मीटर फूटवर आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्र राज्याची समुद्र किनाऱ्याची लांबी 720 किलोमीटर एवढी आहे मित्रांनो. महाराष्ट्राला साधारणपणे 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण अरबी समुद्र किनारा लाभलेला आहे. हा किनारा कोकण किनारपट्टी म्हणून प्रसिद्ध असून तो पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 ते 7 जिल्ह्यांमध्ये विभागलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? उजनी हे धरण भीमा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाथसागर हे धरण गोदावरी नदीवर बांधलेले महत्त्वाचे धरण आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. हा प्रश्न बरेचदा वनरक्षकमध्ये व पोलीस भरतीमध्ये रिपीट होतो, तर हा प्रश्न नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 8. मराठवाड्यात एकूण जिल्हे किती किंवा मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? तर 8 जिल्हे आहेत मराठवाड्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. मराठवाड्यातील वीज निर्मिती केंद्र टिंबटिंब या ठिकाणी आहे. मराठवाड्यामधील वीज निर्मिती केंद्र हे परळी या ठिकाणी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. ताडोबा राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात जुने, याची स्थापना 1955 साली झाली होती आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान असून ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी कोणते शहर गोदावरी नदी काठी वसलेले आहे? पुढीलपैकी असे कोणते शहर आहे मित्रांनो जे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे? जालना हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. तसेच पेंच राष्ट्रीय उद्यान प्रामुख्याने मध्य प्रदेशातील सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे उद्यान मध्य प्रदेशाच्या दक्षिण सीमेवर असून त्याचा काही भाग महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यापर्यंतही पसरलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13, माझगाव डॉक हे काय आहे? माझगाव डॉक हे जहाज बांधणी केंद्र आहे मित्रांनो. माझगाव डॉक हे शिल्प बिल्डर्स लिमिटेड MDL ज्याला माझगाव गोदी म्हणूनही ओळखले जाते, हे मुंबईत स्थित भारताचे आघाडीचे संरक्षण जहाज बांधणी केंद्र आहे किंवा स्थानक आहे मित्रांनो. याची स्थापना व इतिहास, याची सुरुवात 1774 मध्ये झाली होती आणि मात्र 1934 मध्ये ती एक लिमिटेड कंपनी बनली. 1960 मध्ये भारत सरकारने तिचे अधिग्रहण केले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? खालीलप्रमाणे आपल्याला ऑप्शनमध्ये 4 जोड्या दिल्या आहेत. तर आपला राईट आन्सर असणार आहे माथेरान हे रायगडमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्यात सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू झाला? महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी तत्वावर पहिला साखर कारखाना अहमदनगर म्हणजे आजचे अहिल्यादेवी नगर येथे प्रथम सुरू करण्यात आलं होतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार. प्रश्न क्रमांक 16, गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगापूर हे प्रकल्प गोदावरी नदीवर आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती? तर मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी करण्यात आली होती. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18, महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण हे कोणत्या जिल्ह्यात येते? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? मेळघाट अभयारण्य हे वाघ या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 बघूया. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न सर्वांना येतोच, मला माहिती आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. आणि एक तुमच्यासाठी प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात दुसऱ्या क्रमांकावर उंच शिखर कोणते आहे? हे कमेंटमध्ये सांगायचे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे आहे आणि हे अहमदनगर म्हणजे आजच्या अहिल्यानगरमध्ये आहे. नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर अकोले तालुका वसलेल्या या शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 किलोमीटर म्हणजे 5400 फूट इतकी आहे. आणि महाबळेश्वर याला महाराष्ट्राच्या एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो. असेच मागील झालेल्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. सर्व प्रश्न आपण डीपमध्ये त्याची माहिती घेत असतो मित्रांनो. तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचे व चॅनलला सबस्क्राईब करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.